हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आम्ही गेलो होतो पियाच्या स्कूलमध्ये आणि जे काही तिचं स्टेशनरी, युनिफॉर्म्स वगैरे सगळं मिळणार होतं सगळं घेऊन आलेलो आहोत. आणि दुपारच्या 12 वाजलेले आहेत. आता सगळं जेवण वगैरे सगळं काही बाकी आहे बनवायचं आणि मला वाटलं की खूप लवकर जाऊन होऊन जाईल, पण रांग खूप मोठी होती त्यामुळे नंबर एक एक गोष्टींना घेण्यात खूपच उशीर झाला. ॲक्च्युली हे सगळं स्टेशनरी ना तिला आधीच मिळायला पाहिजे होती, पण स्कूल नवीन आहे त्यामुळे जे आहे ना वेळ लागतोय गोष्टी जे आहे त्यांना बनवायला, सगळी बिल्डिंग्स वगैरे, त्यामुळे त्यांचं उशिरा सुरू होतं आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हणजे हा जो आता वॅकेशनच्या आधी त्यांनी समर कॅम्प वगैरे ऑर्गनाईज केला होता आणि इतक्या सगळ्या नवीन बुक्स आहेत आणि आता ती फर्स्टला जाणार आहे. सो सिलेबस वाढलेला आहे आणि एवढ्या बुक्स मिळत आहे म्हणून तिला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आणि आता सगळ्यांची स्कूल चालू होईल, सगळ्यांचीच लगबग चालू होणार आहे. आरामात उठण्याचे जे दिवस आहेत ते आता जवळजवळ संपतील आणि रोज लवकर उठून मुलांना टिफिन करून द्यावा लागेल. सो तिला म्हणजे सगळं होतं की मला सगळं घालून बघायचं आहे. आम्ही तिथे म्हणजे तिचं युनिफॉर्म वगैरे जे काय होतं सगळं चेक करून आलेलो आहोत. तरीही वाटतं की एक वेळा घरी प्रॉपर व्यवस्थित सगळं बघून घ्यावं, जेणेकरून नंतर गडबड नको व्हायला. आम्ही सकाळी फक्त ब्रेकफास्ट केला होता आणि आम्ही म्हणजे 10:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि त्यानंतर जे आहे 10:30ला आम्ही तिथे पोहोचलो ॲक्च्युली स्कूलमध्ये. आणि त्यानंतर 1.5 तास हे सगळं गोष्टी जे आहे घ्यायलाच लागलेला. शूज तिला होत आहे की नाही ते चेक करून पहा, युनिफॉर्म बरोबर आहे की नाही, साईज वगैरे हे सगळं चेक करून पहा आणि प्रत्येक वेगवेगळ्या काउंटरला जाऊन बिलिंग करा. यामध्ये आम्हाला घरी यायलाच 12पेक्षा जास्त झालेले आहेत. आणि आज असा विचार चालला आहे की आज जाऊयात, आज थोडी हिंमत करूयात आणि गाडी जरा जे आहे पुढे घेऊन जाऊयात. कारण आम्ही म्हणजे पियाचे पप्पा रात्री जेवढं त्यांना जमतं थोडीशी गाडी काढतात आणि थोडी प्रॅक्टिस करतात, म्हणजे येते त्यांना, पण जरा आपल्याला भीती वाटते की नवीन कार आहे, जास्त लॉंग नको जायला की त्यामुळे आहे. पण आज आम्ही असं ठरवलेलं आहे की चला आपण जाऊयात थेऊरला, कारण थेऊर जे आहे ना ते आमच्या घरापासून 15 किलोमीटर जे आहे अंतरावर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फक्त आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला होता आणि 12 तर घरीच वाजलेत. तर मग आता जेवण बनवायचं काय म्हणून आम्ही बाहेर आलो आणि पियाचे पप्पा म्हणले की मी इथे आलेलो आहे आधी, तू हे ट्राय करून बघ. सो भाकरी आणि असं त्यांचं कॉम्बिनेशन होतं, पण मी पियासाठी चपातीच घेतली होती. मटकीची भाजी होती आणि एवढी म्हणजे तर्रीवाली भाजी होती की असं वाटत होतं की नाही एवढं ऑइल नाही खाल्लं पाहिजे. लास्टला मी सगळं ऑइल साईडला ठेवलं आणि फक्त जी मटकी होती तीच खाल्लेली. आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास जो आहे सुरू केलेला. आणि कारमध्ये बसून लाँग डिस्टन्सचा प्रवास करणं काय असतं ना हे मला आता समजतं की ते रिलॅक्स असतं. टू व्हीलरने आपण कुठेही आम्ही म्हणजे बरेच वेळा आम्ही टू व्हीलरने लाँग डिस्टन्सला गेलेलो आहोत, पण काय होतं ना मनुष्य दमतं खूप, डायरेक्ट हवा लागते आणि व्हायब्रेट पण जास्त होते गाडी, त्यामुळे टू व्हीलरने जास्त दमतं मनुष्य. सो बरेच जे छोट्या गोष्टी होत्या त्या नोटीस करत गेलो, एन्जॉय करत गेलो, कारण की ही आमची एवढा जरी 15 किलोमीटरचा डिस्टन्स असला आमच्यासाठी हा मोठाच होता. सो जे काय होत्या गोष्टी नोटीस करता एन्जॉय करता आम्ही शेवटी गणपती बाप्पाच्या इथे थेऊरला पोहोचलेलो आहोत. तुम्हालाही थेऊरच्या बाप्पांचं दर्शन मी घडवून दिलं असतं, पण काय करणार, तिथे मोठे बॅनर लावलेले असतात की तुम्ही मोबाईल वगैरे यूज करू नका म्हणून. बरेच लोक मंदिराच्या आतमध्येही जाऊन मोबाईल चालवत होते, पण सगळे पुजारी जे बसलेले असतात तिथे ते ओरडत असतात आणि म्हणून मला नको वाटत होतं. एक नॉर्मल असा मी ड्रेस वगैरे घालून गेली होती, कारण मला आधी टेन्शन होतं की आपण व्यवस्थित पोहोचतो आहोत की नाही असं. सो जे आहे आम्ही इथे कुठल्याही दिवशी जा, मंदिर म्हणलं म्हणजे की गर्दी असतेच. अगदी पुढे जाता लाईनमध्येच आम्हाला अर्धा तास लागलेला पुढे सरकायला आणि भली मोठी रांग होती आणि असलीच पाहिजे, कारण की जे अष्टविनायक आहेत त्यामधला एक गणपती आहे. सो इथे गर्दी असणं हे गरजेचंच आहे.
कुठल्याही मंदिरात जा तुम्ही, अगदी छोट्या मोठ्या कुठल्याही मंदिरात, त्या बाहेर बसून ना एवढी मनाला शांतता वाटत असते. मला तरी मंदिरात जाऊन किंवा मंदिराच्या बाहेर बसून ना खूपच छान वाटतं आणि मी बऱ्याच वेळा जात असते आणि तुम्हाला मी दाखवतही असते. सो हे तर फेमस आहे, पण असं नाही, मी छोट्या मोठ्या कुठल्याही मंदिरात जाऊन जे आहे आम्ही आमचा बऱ्याच वेळा विकेंड घालवत असतो की बाहेर जायचं, आरामात बसायचं आणि शांत जे आहे मनालाही शांत करायचं आणि आपणही शांत निवांत बसून राहायचं. आणि पिया इथे आमच्यापासून दूर लांब जाऊन बसलेली आहे. सो तिला काही काही ॲडव्हेंचर करायचे असतात एकटीला जाऊन आणि सोडलंही पाहिजे मुलांना की त्यांनाही आपल्यापासून थोडं दूर जाऊन काहीतरी करण्याची हिंमत आली पाहिजे. चढली तर होती पण उतरता तिला अजिबात येत नव्हतं. गाडीत पुढे ठेवण्यासाठी आम्ही गणपती बाप्पा बघत होतो, पण खरंच खूप जास्त कॉस्टिंग सांगत होते. असं वाटत होते की हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून इथे कदाचित जास्त प्राईज लावतायत. सो आम्ही बघितले पण मग आम्ही घेतला नाही की म्हणून की कुठून तरी बाहेरून घेऊयात, पण आम्ही हे नाही घेतलं. पण असं कसं होईल की लहान मूल सोबत आहे आणि तिच्यासाठी काहीही नाही घेतलेलं. सो प्रत्येक दुकानात जात जात हे नको घेऊ, असं होईल, ते नको घेऊ, तसं होईल. शेवटी तिला बायनाकुलर भेटलं जे तिला मुंबईपासून घ्यायचं होतं आणि ती म्हणली की मी कारमध्ये बसून दूरदूरच्या गोष्टी नोटीस करेल आणि मम्मा तुला डिस्टर्ब करणार नाही, असं तिने मला कन्व्हिन्स केलं आणि हे बायनाकुलर तिने घ्यायला लावलेलं आहे. जेव्हा प्रॉपर रिझन मिळालं ना आपल्याला, आपण तेव्हा मुलांना घेऊन देतो आणि पिया त्यात आता एक्सपर्ट झालेली आहे. तिला गोष्टी पाहिजे असल्या की ती बरोबर मला रिझनमध्ये जे असं गुंतवते आणि मग त्या गोष्टी मला घ्याव्या लागतात. सो जसं ती म्हणली होती बघा इथे ती तेच करत आहे. आम्ही आता परत रिटर्न घरी जायला निघालेलो आहोत. The next day. कोकिडाताई रोज अशीच वेगवेगळ्या झाडांवर बसून जे आहे सकाळचं तिचं कुहू कुहू आणि सायंकाळपर्यंत तिचं हे कुहू कुहू चाललेलं असतं. दुपारी जरा निवांत घेते ती विश्रांती, पण सकाळ संध्याकाळ मात्र रोज चालत असतं आणि मी शोधण्याचा भरपूर प्रयत्न करते पण मला ती काही दिसत नाही, कुठेतरी पत्त्याआड लपलेली असते. आणि आज जे आहे मी इथे सकाळी सकाळी म्हणजे माझं जेवणाची ही प्रिपरेशन चाललेली आहे. सोबत मला ना मुरंबा बनवायचा होता. म्हणजे मी ह्या हिशोबाने बनवते की म्हणजे पियाला कसं आहे दुपारी भूक लागली, चपाती पडलेली असते, त्यात थोडं रोल करून दिलं की खायला बरं असतं. तसं मुंबईला ना मी मुरंबा वगैरे नाही बनवला. मी तिकडे 2 वर्ष म्हणजे 2 पावसाळे आम्हाला मुंबईला मिळालेत आणि मुंबईला मला असं वाटतं की मँगो इझिली अवेलेबल होतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्राइसिंगमध्ये पण थोडा कमी असतो, कारण की तिथेच मँगो जे असतात ते भरपूर निघतात आणि तिथे इम्पोर्ट एक्सपोर्ट करायलाही मला असं वाटतं इझी असतं, त्यामुळे अवेलेबल होतात. आणि आम्ही जिथे राहत होतो पनवेल स्टेशनच्या जवळ, त्यामुळे खूप मँगो असायचे. मी तेव्हा जाम खूप बनवायची. तो व्हिडिओ कदाचित तुमच्यामधून काही लोकांनी बघितलेला असेल. सो मी आता बनवत आहे इथे जे आहे मुरंबा बनवत आहे. त्यासाठी मी कैरी जी होती किसून घेतली होती आणि थोडं तूप घातलं होतं चमचाभर, त्यामध्ये लवंग आणि जी दालचिनी असते त्याचा एक तुकडा घातला होता आणि 2 मिनटं जे आहे मी इथे याला शिजवून घेणार आहे. कैरी जी होती ना माझी ही, ती थोडी गोड होती, तुम्ही कलर पण बघू शकता तिचा, त्यामुळे मी बनवण्याचं डिसिजन घेतलं की यामध्ये मला गूळ किंवा साखर जे आहे कमी यूज करावा लागेल आणि म्हणून मी मुरंबा बनवते. कारण मग काय होतं, साखर तर मी घालणार नाही, गूळच घालते जसं तुम्ही बघताय. सो म्हणजे जर ही माझी 800 ग्रॅम कैरी असेल, जर तुम्ही अर्धा किलो कैरी घेतली तर 1 बाउल गूळ भरपूर होऊन जातो, कारण थोडा आंबटही लागलाच पाहिजे, पूर्ण गोड करण्यात काही अर्थ नाही. आणि इथे पियाचं चाललेलं आहे, अंघोळ केली आहे. माझी कॉपी करत असते ती, जसं मी करते किंवा मी व्हिडिओ करताना ती मला बघत असते, तो सेम ती करत होती आणि मी गुपचूप जे आहे हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं. मम्मा कसे केस जे आहे पुसते, त्यानंतर कसा टॉवेल टाकते, हे सगळं तिचं चाललेलं आहे. मी गुपचूप तिथे मोबाईल ठेवून दिलेला आणि हे सगळं माझं रेकॉर्ड करणं चालू होतं. आपण जे करतो मुलं ते आपल्याला कॉपी करत असतात, म्हणून ट्राय करा की त्यांच्यासमोर सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्या, त्यांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत, तर ॲटलिस्ट त्यांना सवयी लागाव्या म्हणून ॲक्टिंग का असे ना थोड्या चांगल्या ज्या आहेत त्यांना दाखवलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला फॉलो करतील. अगदी 2च मिनटं मी इथे फक्त याला शिजवून घेतलेलं होतं आणि आता यामध्ये मी गूळ घालणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे मुरंबाची. जर तुम्ही साखर टाकून हे जर केलं ना तर तो थोडा पातळ बनतो, तुम्ही गूळ टाकून जर केलं तर एवढा पातळ बनत नाही. सो हे तुमच्यावर आहे, पण गूळ हेल्दी ऑप्शन आहे, सो तुम्ही साखर स्किप करून गूळच यूज करा. आणि मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे, त्यामुळे याला असंही काही खराब होत नाही, कारण यातून सगळं मॉइश्चर निघून गेलेलं असतं. पण मी फ्रीजमध्ये स्टोअर करेल, उगाच म्हणजे नकोच की खराब व्हायला, कारण मी जास्त
क्वांटिटीत बनवला आणि लगेच तर संपणार नाही. आता हा गूळ जसा विरघडेल, पूर्ण पिघळला गूळ की तुमचा जो मुरंबा आहे तो तयार होऊन जातो. आता मी याला जरा साईडला ठेवते, गार होऊ देते आणि मस्त काचेच्या बरणीत जे आहे याला भरून घेईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागचे 2 वर्ष मी मुरंबा बनवलेला नव्हता आणि तेव्हा मी जाम बनवायची, म्हणून पिया आहे ना ॲक्च्युली कसा हा लागतो हे विसरली होती ती. सो तिला फर्स्ट बाईट दिला मी आणि ती म्हणली की नको, एवढा काही छान नाही आहे. आणि मग खाता खाता म्हणली की मला अजून पाहिजे. म्हटलं आता हिला आठवलं आणि कारण 2 वर्षाचा गॅप होता त्यामुळे विसरणं हे साहजिक आहे. सो फायनली इथे तिला आवडला आहे आणि माझा जो प्लॅन होता दुपारी तिला चपातीत रोल करून देण्याचा, हा पुढे सक्सेसफुल होईल. कारण स्कूलमधून आल्यानंतर मुलांना असं एवढंच प्रॉपर जेवण पाहिजे नसतं 3-3:30ला स्कूलमधून आल्यावर. सो तेव्हा हे इझिली तिला द्यायला मला होईल. आणि गार झाल्यानंतर मी असं काचेच्या बरणीत भरून ठेवलेलं आहे आणि छान आता पुढचे मी जी प्लॅनिंग केली ती सक्सेस होईल माझी. फ्रीजमध्ये मी याला जे आहे स्टोअर करेल. कालचा दिवस तर तुम्ही पाहिलाच माझा पूर्ण बाहेर मस्त खाऊन पिऊन झालेलं होतं. सायंकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आल्यावर एवढं काही भूक नसल्यामुळे नॉर्मल खिचडीच मी बनवली होती. पण मी आज प्रॉपर घरी जेवण बनवलं होतं. जितकं प्रॉपर जेवण बनवलं तेवढे भांडेही निघतात आणि किचनही खराब होतो. सो मी भांडे घासण्याआधी नेहमीच मी बऱ्याच वेळा दाखवते तुम्हाला, पण आज परत दाखवते की अशा पद्धतीने मी इथे लिक्विड स्प्रे करून ठेवते, जेणेकरून हे थोडं जे आहे चिकटपणा थोडा सॉफ्ट होऊन जातो. कडक झालेले जे काही क्रिस्टल असतात ते सॉफ्ट होतात आणि तोवर मस्त भांडे जे आहेत ते घासून घ्यायचे आणि नंतर जो आहे किचन क्लीन करायचा. आणि अशा पद्धतीने आपला टाईम वाचतो आणि भरपूर मेहनत वाचते. कारण की आता माझ्याकडे तरी हा ब्लॅकवाला काउंटर टॉपवाला असा जो आहे गॅस आहे ग्लासचा. पण बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याकडे स्टीलचे गॅस असतात ना, ते खूप जास्त त्यांना हार्ड गोष्टी असतात किंवा त्यावर दिसून येतात चिकटलेले जे असतात ते. तर त्यावेळेला तुम्ही जर अशी प्रोसेस जर फॉलो केली तर तुमची मेहनत सगळ्यात महत्त्वाची वाचणार आहे आणि जास्त घसघसची करावी लागते. आता याला तर मी घासणी लावू शकत नाही या गॅसला, पण स्टीलचा गॅस असला तर आपण डायरेक्ट भयंकर घासणीच घेतो आणि त्याने घसघस घसत बसतो आणि तरीही व्यवस्थित क्लीन होत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही भिजवत घातलं तर गोष्टी जरा इझी होऊन जातात. आणि मी शक्यतो कापडाचा यूज न करता असे जे हे असतात वाईप्स त्यांचाच यूज करते. कारण की काम थोडं इझी होतं. एकदा पैसा खर्च होतो पण बरेच काळ हा जो हे जे वाईप्स असतात हे टिकत असतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत इन्व्हेस्ट करणं कधीही चांगलं. बटन्स वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते मी आणि अपेक्षा करते की तुम्हाला इथपर्यंत तुम्ही बघत आलेला असाल, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. बाप्पांचं दर्शन नाही झालं याबद्दल मला खरंच खूप हे वाटतं आहे की मी तिथेही थोडा गुपचूप कॅमेरा चालू करायला पाहिजे होता, म्हणजे तुम्हालाही दर्शन झालं असतं. पण असो, पुढच्या वेळेला गेली की ही जरा हिंमत करेल. आणि अपेक्षा करते हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग रेग्युलर रुटीन व्लॉगमध्ये आणि खूप साऱ्या टिप्ससोबत. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.